काय? अगं मग रडली का प्रांजल? नाही ना, नाही रडली. अगं एवढं होऊन सुद्धा रडली नाही प्रांजल? बाई 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 बाई. अगं कधी एकदा प्रांजल रडती आणि कधीही मी तिला आणि जावई बापूंना या घरी आणते असं झालंय मला. हो ना? हो ना. अगं पण एवढं सगळं होऊन सुद्धा कुणीच काही बोललं नाही तिला? नाही नाही, बोलला ना. कोण बोललं? कोण बोललं माझ्या लेकीला? सांग बघू मला एकदा, कोण बोललं? रायाचा काका बोलला. काय? शी. अगं तो तापाच्या गोळ्या देणारा डॉक्टर तो बोलला माझ्या लेकीला? काय बोलला काय तो? ह्या बाईला मुलीला कोणी ओरडलेलं हवंय का नकोय हेच कळत नाही. आणि तो एवढा बोलला तरीही रडली नाही मुलगी? नाही ना. काय झालंय काय माझ्या प्रांजलला? मला ना काही कळेनासच झालंय. अहो सासूबाईंनी जास्त बोलूच दिले नाही त्यांना, म्हणून असेल कदाचित. पर ते जाऊ दे, मला सांग आत्ता माझी प्रांजल कुठे आहे? तुमच्याकडेच यायला निघालीये. हो का? बरं बरं, चल मग ठेवू फोन. आणि हे बघ ऋता, इकडे काही विशेष घडलं तर लगेच इकडे फोन करून सांगायचं बरं का? विसरायचं नाही. हो. चल बाय. बाय बाय बाय. कसं होणार आता? चक्रमच ही बाई, पण चक्रम आहे म्हणून माझा फायदा आहे. प्रांजल, मला तुझा प्रॉब्लेमच कळत नाहीये. म्हणजे ते लोक तुझ्यावरती ओरडतात म्हणून तू नाराज आहेस का ओरडत नाहीत म्हणून नाराज आहेस? ओरडत नाहीत म्हणून. काय? हो ना. म्हणजे बघा पप्पा, माझ्या हातून जर चूक झाली ना तर तर निदान ओरडा ना माझ्यावर, चिडा तरी. खरंय. पण नाही. आता बघा ना, आज माझीच चूक होती पण तरी आईनी ना ती रायवर फिरवून टाकली. हा, भाऊजी थोडेसे चिडले. भाऊजी? हा म्हणजे मुकुंदा चिडला ना तो? अगं मग झालं की तुझ्या मनासारखं. नाही नाही नाही, भाऊजी चिडले ना म्हणून आईनी ते रायावर टाकलं आणि मग त्या भाऊजींना पण ओरडल्या. मग काय, सगळेच गप्प झाले. जनरली मुली बापाकडे येतात ना ते सासरचे लोक ओरडतात हे तक्रार घेऊन, पण इथं तर उलटच आहे. ते ओरडत नाहीत म्हणून तू तक्रार घेऊन आलीस. अहो मी जरा जाऊन येते. मम्मा. अगो बाई प्रांजल, अगं कधी आलीस तू? मला कुणी कळवलं सुद्धा नाही तू आल्याचं. आणि आल्या आल्या लगेच चिकटलीस का पप्पांना? नाही ग, आता जस्ट आले. अगं कळवायचं नाहीस का? अशी अचानक कशी? अगं अचानक कसली? मी तुला सांगितलं होतं की प्रांजलने फोन केला होता म्हणून. काय म्हणालात? मी तुला म्हणालो की प्रांजलनी सांगितलं होतं की ती येणार आहे म्हणून. कधी? तू मला विचारलास तेव्हा मी म्हणाल नाही का की आज ऑफिसला जाणार नाहीये, मुलीची ऑर्डर आली आहे म्हणून मी घरीच थांबणार आहे. कधी? तुम्ही स्वतःशीच बोलला असेल, भास झाला असेल तुम्हाला. माझी दाढ दुखते, मी जरा जाऊन येते. मम्मा जरा थांबतेस का? मला तुझ्याशी बोलायचं. आता? अगं तू बघतेस ना, डेंटिस्टची अपॉइंटमेंट आहे माझी, रूट कॅनल करायचंय. नंतर आल्यावर सुद्धा बोलता येणार नाही. तू एक काम कर, तू ये ना निवांत 4-5 दिवसांनी, मग आपण बोलू. हा वीणा, काय ग मधूनच डेंटिस्टची अपॉइंटमेंट कुठून आली? आठवडा झाला माझी दाढ दुखतीये. पण जाणवत तर काही नाहीये तसं. अहो दाढ माझी दुखतीये, तुम्हाला कशी कळ जाणवेल? चल बेटा मी येते, मला उशीर होतोय. मम्मा मला तुझ्याशी आज आणि आत्ताच बोलायचं, तेही फक्त तुझ्याशी. ओके, तसं असेल ना तर तुम्ही दोघी आतमध्ये जा, मी तर बसतो निवांत. अहो पण अपॉइंटमेंट घेतलीये ना? कोणाची? ते डेंटिस्ट भिसेची ना? हो. नाही मग त्याला सांगून मी पोस्टपोन करून घेतो ना अपॉइंटमेंट. नको नको, अहो त्याची अपॉइंटमेंट मिळत नाही एकतर लवकर. अरे वीणा, तू एक विसरतेस, तो दवाखाना ज्या जागेत आहे ना ती जागा आपली आहे. आपण त्याला ती भाड्याने दिली आहे आणि तोच काय त्याचा म्हणजे जो कोणी असेल ना तो अपॉइंटमेंट देईल आपल्याला. हो हो हो, अगदी विसरूनच गेले बाई मी. प्रांजल, तुम्ही दोघे आज जा आणि निवांत बोला, मी आहे. पण लवकर आटपशील ना, म्हणजे
तुम्ही असं करा, तुम्ही त्यांना सांगा की अर्धा तास उशीर होईल, पण लवकर आवरशील ना? 15 मिनिटच लागतील ना? ते तुझ्यावर अवलंबून आहे. नाहीतर असं करा, तुम्ही फोन करूच नका. 15 मिनिटात आवरेल म्हणते हे. चल. थँक्यू पप्पा. आलेच. चुकलंच माझं. मी ना दुसऱ्याच डॉक्टरचं नाव सांगायला हवं होतं. आता काय करू? मी ना यांनी सुद्धा मुद्दाम प्रांजलला थांबवून घेतलंय. यांना बहुतेक मनातून आनंद होतोय आता माझी मुलगी मला रागवणार म्हणून. माझं चुकलं. मी उगीच त्या माझ्या वापरलेल्या साड्या बिंडोकृताला दिल्या. बाई 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 बाई. आई गो, अगं आई गो. काय ग मम्मा, खूप त्रास होतोय का? हो गो, नुसती मस्तकात कळ गेलीये माझ्या. बर, तुला आत्ताच बोलायचंय का माझ्याशी? बोल पटकन, आपल्याला 15 मिनिटात आवरायचं ना. साड्या दाखवायला आलीस का? बरं बरं. नाही नाही मामा, तू ही साडी ऋता वहिनीला गिफ्ट म्हणून दिलीस? हा, असेल असेल बाई, असेल असेल. मामा, तू ही साडी ऋता वहिनीला गिफ्ट म्हणून दिलीयस. हो का? हा, मला वाटलं ही साडी तिला खूप छान दिसेल म्हणून मुद्दाम विकत घेतली. बरं का? विकत घेतलीस? पण आता नाही, 2 वर्षापूर्वी. अगं मम्मा, तू ही तुझी जुनी साडी तिला गिफ्ट रॅप करून दिलीस. बरं, हीच नाही तर ही सुद्धा. अगं काहीतरी काय. अगं कालच विकत घेतली मी साडी. हो का? जरा थांब. हा फोटो आपण पुण्याला काढला होता. ही साडी तरीच बरं का, ही साडी विकत घेताना ना मला सारखं वाटत होतं, कुठं बरं बघितलीये साडी, कुठं बरं अगं बाई बाई बाई, आता कळलं माझ्याकडे अगदी अशीच साडी होती. तुला माहितीये का प्रांजल, पण 6 महिन्यापूर्वी मी माझं कपाट आवरलं ना, तेव्हाच बोहारणीला देऊन टाकली. हो का? मग ही नवीन साडी आहे? हो. बिल दाखवतेस का मला? दाखवते ना बाळा, बिल दाखवते की, त्यात काय एवढं. अगं बाई, अगं काल मी दुकानात ना गडबडीत निघायच्या नादात बिल घ्यायलाच विसरले. पण तू काळजी करू नको, तो आपल्या नेहमीचा ओळखीचाच आहे. हो. देईल तो आपल्याला. बरोबर, मलाही तो ओळखतो ना. मी गेले होते दुकानात, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मॅडम कितने दिन से आई नहीं है. हो, ठीक आहे. मी कबूल करते की मी ऋताला वापरलेल्या जुन्या साड्या दिली. काय म्हणणं आहे तुझं? अगं मम्मा, ते आता माझं कुटुंब आहे. तू त्यांच्याशी असं कसं वागू शकतेस? ते गरीब असतील पण लाचार नाहीयेत. लाचार नाहीत? अगं मग कशाला येते तुझी भावजे 10 वेळेला माझ्याकडे, आणि कशाला इथे येऊन माझ्यासमोर हात पसरते? नाही मम्मा, हे खोटं आहे. खोटं आहे? अगं त्या ऋतासाठी तू आईला खोटं पाडतेस? ठीक आहे, तुझा त्याच्या लाडक्या पप्पांवर विश्वास आहे ना, चल मग त्यांनाच विचार. नाही 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 नाही, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही. चल चल, आता तू तुझ्या पप्पांनाच विचार. चल 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 चल. बाई 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 बाई, मला ना या घरात कोणी समजून घेत नाही. तुम्हाला नेहमी असं वाटतं की मी चुकीची वागते, आणि तुमच्या या लाडक्या लेकीला असं वाटतं की मी खोटं बोलते. सांगा हिला, सांगा. हिची जाऊ आपल्याकडे येऊन काय करत होती सांगा? तुम्ही कशाला सांगाल, मीच सांगते. काल ती ऋता आम्हाला काय म्हणत होती माहितीये? तिच्या 10वी पास झालेल्या भावाला यांच्या कंपनीत नोकरी द्या म्हणून. काय हो म्हणत होती की नाही? हो खरंय. आणि हे तर काहीच नाही. अगं तुझ्या लग्नात 1.25 लाखाचा नेकलेस दिलाय मी तिला. काय? तुला हे खोटं वाटतंय का? तू आता फोन करून विचार. नाही नको. पण तू का दिलास तिला नेकलेस? अगं का म्हणजे काय, ते चिटणवीसान आपले दागिने दाखवत होते ना,
तेव्हा ही त्या नेकलेस कडे अशा अधाशासारखी बघत होती ना, लाळच टपकत होती तिच्या तोंडातून. शी, मी लगेच देऊन टाकला. वीणा सावकाश सावकाश, आपल्याला आपली दाढ दुखते का नाही? मरू दे ती दाढ. अहो, हिची भाऊजाई आपल्याकडे येऊन कशी वागते हिला कळायला नको? इतके दिवस गप्प बसले ते तुला त्रास होऊ नये म्हणून. मम्मा ती त्यानंतर इथे आली होती का? आली होती का म्हणजे काय? अगं अलीकडे तर तिला असं वाटायला लागलंय की तिला प्रत्येक वेळी आपल्याकडून काहीतरी मिळावं. कितीतरी वेळा तर तिने माझ्याकडून पैसे सुद्धा नेले. कमाल तर काय माहितीये का, तिने मला सांगितलं माझ्या लग्नाला आला नव्हता तुम्ही, मग तेव्हाचा आहेर मिळायचा राहिलाय बरं का. काय करणार मी? 11,000 रुपये देऊन बसले तिला. काय सांगतेस काय? विश्वास नाही ना बसत आहे तुमचा? माझंच चुकलं. मी सुद्धा ना मोबाईलवर फोटो काढायला हवा होता आणि तू जसा आता दाखवला ना तसा पुरावा दाखवायला हवा होता. मम्मा हे बघ, मी पुरावा म्हणून तो फोटो ठेवला नव्हता, मला आवडला म्हणून ठेवला होता. हो, पण आता तो पुरावा म्हणूनच वापरलास. आता ती फोनवर काय बोलते हे सुद्धा रेकॉर्ड करून ठेवणार आहे मी. काय 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 बोलते? सांगते ना, कालच फोन करून विचारत होती एसी रूम मला मिळालीये, इलेक्ट्रिसिटीचं बिल तुम्ही भरणार का म्हणून. पैशाचं झाड लागलंय तुझ्या बापाकडे हा, की हिच्या सासरच्यानी सारखं इथे यावं आणि पैसे घेऊन जावं. वीणा वीणा थांब. तू सासरच्यांना म्हणून त्या सगळ्यांना ह्याच्यामध्ये गोवू नकोस. तू त्या एकटीबद्दल बोल ना. अगं सगळ्यांचा काय संबंध इथे? संबंध कसा नाही, कळू दे ना हिला. वीणा वीणा शांत हो. हे बघ, आपली एक चूक लपवायला तू मोठी चूक करून बसशील, तेव्हा तू नेमकं बोल. बाई 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 बाई, कमालच झाली. अहो, ही माझी मुलगी माझ्यावर आळ घेतीये तर तुम्ही मलाच बोलू नको म्हणून सांगताय. हिला का सांगत नाही? अगं आईवर आळ घेऊ नकोस. अगं तू मला बोलायला देशील तर ना. चांगलं आहे, म्हणजे मी एकटीच वेड्यासारखं बोलतीये, खोटं बोलतीये असंच तुम्हाला दोघांना वाटतंय ना. मग मी कशाला बोलू? मी बोलतच नाही, तुम्हीच बोला काय ते. नाही 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 नाही, तुम्हाला काय समजायचे ते समजा. मी जातेच कशी. खड्ड्यात गेली माझी दाढ. बाई 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 बाई, विषय भरकटवला नसता तर आज पकडलीच गेली असते मी. बघूया तरी बापले काय बोलतात ते. प्रांजल प्रांजल रडू नको. ये इकडे बस. शांत हो बरं. रडू नको आजी. बस. तुला पाणी आणू का? नको पप्पा, माझं काही चुकलं का? तसं म्हटलं ना तर थोडं चुकलंच. पण मम्मानी वापरलेली साडी ऋता वहिनीला कशाला द्यायची? मला सांगा, ते बरं दिसतं का? हे तिचं चुकलं. पण तुझं काय चुकलं माहिती? तू ना ही गोष्ट खूप मोठी केली. म्हणजे ती म्हणाली ना की तू काहीतरी मोबाईल वरती पुरावा वगैरे दाखवलास, ते तुझं चुकलं. त्यापेक्षा हळूच अंजारून गोंजारून तू जर का मामाला म्हणाली असतेस ना की मामा मला हे नाही आवडलं, तर कदाचित ती सॉरी म्हणली असती आणि मग सगळा विषय तिथल्या तिथे संपला असता. पण ऋता वहिनी असं वागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आता तिच्या अशा वागण्यामुळे ना मम्माला असं वाटेल की सगळेच चिटणवीस तसेच आहेत. प्रांजल, तुझ्या घरचे म्हणजे मी मूळ चिटणवीसांबद्दल बोलतो, ते वेगळे आणि ऋता वेगळ्या घरात नाही. तिला या श्रीमंतीचा अप्रूप आहे, बाकीच्यांना नाहीये. पण मम्मा याचा फायदा उठवतीये ना. अगं काय चूक आहे तिचं? लग्न झालेल्या सगळ्या मुलींचे आई वडील असंच करतात. म्हणजे कोणी शेजारच्यांशी सन्मान साधतात किंवा काही जण घरातल्या मोलकरणी किंवा नोकर चाकर यांच्याकडनं माहिती काढून घेतात, कारण त्यांचं त्यांच्या मुलीवरती खूप प्रेम असतं. आता इथं वीणाने ऋताकडनं माहिती काढून घेतली. हो, अगं तुझ्या मामाकडं हे रक्तातूनच आलंय. तुझी आजी म्हणजे वीणाची आई, तिने आमच्याकडे जो दूधवाला यायचा ना त्याला सांगून ठेवलं होतं की रोज बघायचं वीणाचा मूड कसा आहे आणि तिला सांगायचं. खरंच? आणि मग रोज तो तिला सांगायचा की आज बेबी का मूड अच्छा नाही था.
आणि तिला असं वाटायचं की मी रोज छळतो तिला, आणि ती रोज यायला लागली आमच्याकडे. आणि मग एक दिवस माझ्या हे लक्षात आलं. मग तुम्ही त्या दूधवाल्याला काढून टाकलं? नाही नाही, मग दुसऱ्या दिवशीपासून मी दूध घ्यायला लागलो. आता अशीच हसत मामाकडे जा आणि मिठी मार तिला. प्रांजल, विषय पटकन संपवण्याचाच फायदा असतो. उगाच चिघळत ठेवले ना तर गुंता वाढत जातो. आणि एक लक्षात ठेव, त्यापुढे जरा काळजी घे. मम्मा, आय एम सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. अगं मम्मा, मी डिस्टर्ब होते म्हणून मी असं बोलले. तुला दुखवावं असं माझ्या मनात अजिबात नव्हतं. मम्मा प्लीज मला माफ कर ना, प्लीज. सॉरी, म्हणजे माझं चुकलंच नाही मम्मा, नाही. म्हणजे मला अशा जुन्या पाण्या वापरलेल्या साड्या ऋताला द्यायला नको होत्या. अगं पण तिला काही देण्यात माझा स्वार्थ नव्हता ग. तू माझ्याकडनं काही घेत नाही म्हणून मी तिला देत असते. अगं मम्मा, पण वापरलेल्या साड्या. अगं मी तुला नाही का कॉलेजच्या फंक्शनला वापरायला साड्या द्यायची, तसंच अगदी मुलगी समजून तिला दिल्या होत्या. पण मला काय माहिती की तुला ही गोष्ट एवढी लागेल आणि तुला तुझी मम्मा एकदम कैदाशीण वगैरे वाटेल म्हणून. अगं नाही मम्मा, तू, मला तुझ्याबद्दल कसं काहीच वाटत नाही. मला फक्त थोडंसं ऑड वाटलं. अगं पण तू केवढं बोललीस तू मला. मम्मा, मी तुला सॉरी म्हणाले ना गं. पण एक सांगू का, ऋता खूप चांगली आहे बरं का. अगं त्या चिटणवीसांच्या घरी ना तिच्या कुठल्याच इच्छा पूर्ण होत नाही म्हणून बिचारी ती अशी वागते. तिला काही बोलू नकोस ना, ती चांगली आहे. हो, खरं तर मलाही कळायला हवं होतं. तुझा संसार आत्ताच सुरू झालाय ना, हळूहळू कळेल तुला. तुझा नवरा कमवायला लागला ना की तू आपोआप शिकशील त्याचे पैसे कसे वाचवायचे ते. अगं आपल्या बायकांचा स्वभावच असतो नवऱ्याचे पैसे वाचवायचा. तूही शिकशील. पण ऋताला काही बोलू नको हं? खूपच बिचारी आहे बरं का ती. अंजल बाळा, झाले का तुझे गैरसमज दूर? का अजून काही आरोप करायचे मम्मावर? नाही ग मम्मा, माझ्या मनात असलेले सगळे गैरसमज दूर झाले. तू आधी डोळे पुस बघू आणि हस. तुला डॉक्टरकडे जायचंय ना? कशाला? अगं डेंटिस्ट. हा खरंच. मी येऊ का बरोबर? अगं नको नको, तुला उशीर होईल. चल चल, मी येते तुला बाहेरपर्यंत सोडायला. चल. अरे दोघींचे चेहरे खुललेत, समेट झालेला दिसतोय. हो बाई, झालं सगळं व्यवस्थित. आता तुम्ही आग लावू नका म्हणजे झालं. मी आग लावतो का? मम्मा, आय एम सॉरी. अगं आता पुरे किती वेळा सॉरी म्हणशील? बघा, आणि या गडबडीतनं मी हिच्यासाठी काही केलंच नाही. चल, काय करू तुझ्या आवडीचं काहीतरी गरम गरम छान? अगं नको, तुला डेंटिस्ट कडे जायचंय ना, मी पुढच्या वेळी येईन ना तेव्हा मला काहीतरी छान करून दे. हो हो, तुझ्या आवडीची खीरच करीन ना, पण थोडंसं आधी कळव मला, म्हणजे मी तयारी करून ठेवी. अगं तुला तयारी कशाला लागते ग? तू आयत्या वेळेला काहीही करू शकतेस. पप्पा येते मी. आणि हो पप्पा, मग मला डेंटिस्ट कडे तुम्ही घेऊन जा. मी? हो, म्हणजे काय, नवरा म्हणून काही कर्तव्य आहे की नाही तुमचं? बघा जरा ऐका, तुला माहितीये का प्रांजल, मला ताप आला, खोकला आला, यांना सगळं नाटक वाटतं ग. पप्पा, दिस इज नॉट फेअर. हा, तुम्ही मम्माला डेंटिस्ट कडे आज घेऊन जाणार आहे. दिस इज फायनल. ओके ओके. चल येऊ मी? अगं थांब शांता, प्रांजलची पर्स आण. अगं मम्मा थांब, मी. अगं राहू दे, ती आणेल ना. मी सोडू तुला? नाही नको, मी जाईन. बर, थँक्यू. आणि प्रांजल, येत जा ग बाळामधून मधून, बरं वाटतं आम्हाला. हो, येऊ मी?
अच्छा अच्छा. चला म्हणजे आता ड्रायव्हरला गाडी काढायला सांगायची का मीच चालवायची? कुठे जायचंय आपल्याला? कुठं म्हणजे काय, डेंटिस्ट कडे जायचं ना तुला? नको, आता बरं वाटतंय मला. मला वाटलंच होतं. सावकाशी. आई, वहिनी. काय रे, काय झालं? वहिनी त्याला चक्कर आली आहे. अरे अशी कशी चक्कर आली? दिवसभर उन्हात फिरत होतात का तुम्ही? काही खाल्लंय का तुम्ही दोघांनी? आई हो, आम्ही खाल्लंय. कदाचित त्याला उन्हाचाच त्रास झाला असेल. मी एसी लावू का? थोडं थंड हवेत बसलं की बरं वाटेल त्याला. हो जा चला. आणि तू भाऊजींना बोलून आण. काकाच घरी आहे. अरे हो, मीच त्यांना थांबायला सांगितलंय. का? ते मी तुला नंतर सांगते, तू आधी जा त्यांना बोलवून आण. बरं. बाळा, तुला लिंबू सरबत देऊ का मी, का चहा देऊ? कशाने बरं वाटेल? हा, आई एवढं काही झालेलं नाही. हे तुम्हाला सांगतेस काही झालं नाहीये. तुला चक्कर आली आहे रे बाळा. हे बघ, मी काहीतरी खायला देऊ तुला? पोटात काहीतरी गेलं ना की बरं वाटेल. हा, काय झालं? अहो भाऊजी चक्कर आली म्हणतोय आणि मी सांगते काहीतरी खाऊन घेतात, ते ऐकत नाहीये. थांबा, मी चेक करतो त्याला. एसी लावलाय, 2-3 मिनिटात थंड होईल. मुकुंदा, नेमकं काय झालं सांग मला. काही नाही रे काका, मी आणि राया बाईक वरून येत होतो, थोडं गरगरल्यासारखं झालं. मुकुंदा, पाणी किती प्यायलास आज दिवसभरात? अगदी थोडंच, म्हणजे जवळजवळ नाहीच. ऋता, एक काम कर, याला 1 ग्लास लिंबू सरबत किंवा कोकम सरबत घेऊन ये. आणि हा, लिंबू सरबत आणशील तर त्याच्यात 2 चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ टाक. हा, बर. काय झालंय? काही नाही, डिहायड्रेशन झालं. बघ, आणि मला म्हणतो एवढं काही झालं नाहीये म्हणून. नाहीतर काय म्हणू आई, तर काही गरज नसताना मला 10 ठिकाणी फिरावं लागलं त्या प्रांजलमुळे. हातचं सोडून पळत्याच्या मागे धावावं लागलं तिच्या मूर्खपणामुळे.